व्हेरिएबल माहित आहेत का जावास्क्रिप्ट मधले? नाही. तर हा आहे एपिसोड नंबर 2 ऑफ गोकुळ राईट जावास्क्रिप्ट. तर व्हेरिएबल 3 प्रकारचे असतात, व्हॅर, लेट आणि कॉन्स्ट. तर लेट लेट आपण कुठे यूज करतो, जिथं आपली व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होणार असते. आता इथं कोडर गोको आहे, तो प्रिंट केला आणि पुन्हा कोडर कोको प्रिंट केला, चेंज करून गोको कोडरला पोको केला, तर पोको पण प्रिंट होणार. तर व्हॅर कुठे यूज होतो? व्हॅर पण सेम लेट गतच आहे. एज 25 ठेवली, प्रिंट केली, एज 30 गेली, प्रिंट केली. तर इथं आपली एज 25 प्रिंट होणार आणि इथं 30 प्रिंट होणार. तर एजची व्हॅल्यू चेंज झाली. आणि कॉन्स्ट कुठे यूज होतं? तर कॉन्स्ट आपण यूज करतो जिथं आपली व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार आहे. तर इथं बघा, कंट्री आपण इंडिया ठेवली, ती प्रिंट केली, पुन्हा कंट्री आपण USA चेंज केली. तर तर हे बघा, पहिली व्हॅल्यू एजची व्हॅल्यू 25 होती, पुन्हा 30 झाली. पहिला नेम होता गोकू, पुन्हा झालं पोकू. पहिली कंट्री होती इंडिया, पण पुन्हा चेंज झाली का? नाही. तर कॉन्स्ट तर कॉन्स्ट आपण यूज करतो जिथं आपली व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार आहे. ह्या दोन मध्ये डिफरन्स काय आहे? तो व्हॅर आहे फंक्शन स्कोप आणि लेट अँड कॉन्स्ट आहे ब्लॉक स्कोप. लेट आपण जास्त यूज करत नाही, कारण ते बग्स फॉर्म करतं कधी कधी. क्विक रिकॅप घेतो. लेट आपण यूज करतो जेव्हा व्हॅल्यू चेंज होणार असतात. कॉन्स्ट यूज करतो जेव्हा आपली व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार असते. आणि व्हॅर आपण यूज करणं अवॉइड करतो, कारण तो ब्लॉक स्कोप आहे. तर ब्लॉक स्कोप काय असतं? फंक्शन स्कोप आणि ब्लॉक स्कोप काय असतं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत.